नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. धुरी आल्यानंतर देशमाने त्याला विचारतो, केसवर पाणी सोडलेत का? तर धुरी म्हणतो हो, पण मॅडमला जर कळालं तर प्रॉब्लेम होईल. तर देशमाने म्हणतो, कळलं तर कळलं, सुलेखाताईंनी तुम्हाला शिक्षण दिलंय आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची शपथ घेतली आहे का तुम्ही? तर धुरी म्हणतो तसं नाही. तर देशमाने म्हणतो मग विषयच संपला. आणि देशमाने अनिरुद्ध आणि संजनाकडे बघतच म्हणतो, हे बघा सर आणि मॅडम तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी थांबलेत. आजपर्यंत असा सन्मान कोणी तुमचा केलाय का? तर संजना धुरीला थँक्यू म्हणते. तर धुरी म्हणतो थँक्यू ठीक आहे, पण तुम्ही मला काहीतरी देण्याचं कमिट केलं होतं. तर संजना म्हणते इथेच देऊ? तर धुरी म्हणतो नंतर पोचतं केलं तरी चालेल. तर संजना म्हणते अजिबात काळजी करू नका, एकदा शब्द दिला म्हणजे दिला. तर धुरी म्हणतो चला मी आता इथून निघतो, कोणी पाहिलं तर उगाच प्रॉब्लेम होईल. आणि तो तेथून निघतो. त्यावेळी अनिरुद्ध संजनाला विचारतो, यांना काय कमिट केलंस तू? तर संजना म्हणते त्यांनी आप्पांची केस लढायला नकार दिलाय, मग त्यांना त्यांचा मोबदला मिळायला नको? तर अनिरुद्ध म्हणतो काय, हे किती रिस्की आहे. संजना अरुंधतीला कळलं की तू त्यांना पैसे ऑफर केलेस तर? तर संजना म्हणते तर काय, काहीही करू शकणार नाहीये ती, तुला नाही त्या गोष्टींची भीती वाटते. रिलॅक्स राहा, कोणाला काही कळणार नाही आणि जरी कोणाला काही समजलं तर समजलं, मला नाही भीती वाटत हां. तर देशमाने म्हणतो अनिरुद्ध साहेब, अहो असे प्रकार होत असतात, तुम्ही फार विचार करताय. संजना म्हणते मला तर खूप मजा वाटतेय, आता बघूया अरुंधती ही केस कशी लढते. इकडे घरी अरुंधती आप्पांना म्हणत असते, एक वकील गेले तर आपण दुसरे शोधू, आपली बाजू पक्की आहे, कुठलाही वकील आपली केस घेईल. तर आप्पा म्हणतात अरुंधती आपण ही केस उगाचच लढतोय का गं? शेवटी निकाल जर त्यांच्या बाजूने लागणार असेल तर आपण एवढी धावपळ करून काय उपयोग? अरुंधती म्हणते आप्पा आता काहीही झालं तरी आपण माघार घ्यायची नाहीये. आप्पा म्हणतात मला तर ते देशमाने वकील फारच पोचलेले दिसतात, त्यांनी जर आपले सगळेच वकील फेटाळून लावले तर? अरुंधती म्हणते असं कसं होईल आप्पा, एक धुरी पळून गेल्यामुळे सगळेच वकील पळून जातील असं कसं होईल? तर आप्पा म्हणतात काय माहिती, मला तर आपलं काही खरं वाटत नाही. तर अरुंधती म्हणते आप्पा माझं ऐका, आपण केस हारलो तरी चालेल, पण लढून हारू. उद्या आपल्याला पश्चाताप व्हायला नको, लढलो असतो तर जिंकलो असतो. आता शस्त्र खाली टाकायचे नाहीत आप्पा. तर यश म्हणतो आणि मी खरं सांगू का आप्पा, मला खात्री आहे आपण ही केस जिंकणारच आहोत, कारण बाबांनी तुमची चक्क फसवणूक केली आहे, त्यामुळे न्याय आपल्याला मिळणारच. तर अरुंधती म्हणते हो मलाही वाटतं आपण केस जिंकणार आहोत, आपण लवकरात लवकर दुसरा वकील शोधूया. यश म्हणतो आप्पा तुम्ही काळजी करू नका, ही सगळी जबाबदारी आता आमची आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि तो अरुंधतीला म्हणतो आई मला खरंच आश्चर्य वाटतंय, धुरी अंकल असे कसे पलटले ग? मला तरी वाटतं यात बिल्डर किंवा बाबा आणि संजनाचा हात असणार, हे सगळे एकत्र झाले असणार. अरुंधती म्हणते काही सांगता येत नाही यश, संजना आणि अनिरुद्धचा आत्तापर्यंतचा इतिहास बघता ते दोघं हे करूच शकतात, पण आपण त्यांना दाखवून देऊ काहीही झालं तरी आपण हारणार नाही, हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचायलाच हवा. त्यांना कदाचित आनंद होईल आता होऊ देत, पण आपण रडायचं नाही, चिडायचं नाही, आपण लढायचं. तर यश म्हणतो हो, आणि आता आपण बघू सुलेखाताई कोणाचं नाव सजेस्ट करतायत. तर अरुंधती म्हणते सुलेखाताईंना तर विचारूच आपण, पण आपल्या बाजूने सुद्धा शोधायला सुरुवात करू, लवकर वकील सापडले पाहिजेत, माझं अजून एक काम आहे त्यांच्याकडे. तर यश विचारतो अजून एक काम कोणतं? तर अरुंधती म्हणते मी सांगेन ते नंतर, आधी वकील तरी मिळू देत. यश म्हणतो माझ्या ओळखीत सुद्धा एक दोन जण लॉची प्रॅक्टिस करतायत, मी त्यांना विचारून बघतो. तर अरुंधती म्हणते चालेल बघ विचारून. तर आप्पा म्हणतात अरुंधती कांचन कुठे गेलीये ग? तर अरुंधती म्हणते त्या देवळात जाऊन बसतात, आपण कोर्टात गेलो की त्या देवळात जातात, आपण केस जिंकावी म्हणून साकडं घालतायत देवाला. तर आप्पा म्हणतात नक्की आपणच केस जिंकावी म्हणून साकडं घालतीये ना ती? एकदा नीट बघा, नाहीतर ती अनिरुद्धसाठी देवाला अडवत असेल, तिचा काही भरोसा नाही, अगं आंधळं प्रेम आहे तिचं अनिरुद्धवर, त्याच्यासाठी ती काहीही करेल. तर अरुंधती म्हणते नाही आप्पा, ते आपल्यासाठीच साकडं घालतायत. तर आप्पा विचारतात पण धुरी कसे काय पळून गेले? आपली बाजू निकामी झाली ना, पुढच्या वेळीपासून तिला अजिबात देवळात पाठवू नका, तिला घरीच बसवून ठेवा. मी तर म्हणतो तीच देवाला साकडं घालून अनिरुद्धची बाजू बळकट बनवत असेल. तर यश म्हणतो आप्पा असं कधी होतं का? तर आप्पा म्हणतात अरे होतं बाबा, कांचनची देवावर खूप श्रद्धा आहे, तिने आवाज दिला की देव तिला साथ देतोच. बघूया ती आपल्यासाठी जर हे सगळं करत असेल ना, तर आपण ही केस नक्की जिंकू. तर अरुंधती म्हणते आप्पा आईंच्या हाकेला देव साथ घालणार, केस आपणच जिंकणार आहोत. दुसरीकडे बिल्डर ते पाकिट धुरीच्या हातात देताना म्हणत असतो मॅडमनी कबूल केल्याप्रमाणे तुमचं हे पाकिट तुम्हाला दिलेलं आहे. तर धुरी म्हणतो मॅडम तशी काही गरज लागली तर आमची आठवण काढा. तर संजना म्हणते हो. तर धुरी तेथून निघतो. तर देशमाने म्हणतो काय संजना मॅडम, आता तरी तुम्हाला पटलं का मला काहीतरी जमतं? तर संजना म्हणते हो, पहिल्याच डेटला स्टे ऑर्डर निघाली, त्यामुळे मी चिडले होते, बाकी तुमच्याबद्दल वाईट मत नाहीये माझं. तर देशमाने म्हणतो हो मॅडम, इतक्या वर्षांची प्रॅक्टिस आहे माझी,
आणि तुम्ही मलाच शिकवत होता. तर संजना म्हणते हो जे झालं ते झालं, पण तुम्ही दिसता तसे नाही आता, हुशार आहात. तर अनिरुद्ध म्हणतो हुशार का? त्या धुरीला विकत घेतलं म्हणून? त्यात कसली हुशारी? तर देशमाने म्हणतो तसं नाही. धुरींची पण फॅमिली आहे आणि आता त्यांच्याकडे फार केसेस नसतात. त्यांचं घर कसं चालणार? उलट असं म्हणूया की आपण त्यांना मदत केली आणि त्या बदल्यात त्यांनी आपलं एक छोटंसं काम केलं. तर अनिरुद्ध म्हणतो आप्पांची केस अर्धवट सोडली हे छोटंसं काम आहे? तर संजना त्याला म्हणते अनिरुद्ध तुला अचानक आप्पांचा पुळका का आलाय? तुला ते घर मिळवायचं आहे ना? तर अनिरुद्ध म्हणतो मला ते घर मिळवायचंच आहे, पण अशा मार्गाने. तर संजना म्हणते ठीक आहे आपण घरी जाऊन चर्चा करू, इथे नको. तर बिल्डर म्हणतो ते घर मला सुद्धा लवकरात लवकर हवं आहे बरं का? तर देशमाने म्हणतो अनिरुद्ध सर धुरींना दिलेले पैसे तुमच्यासाठी नाही तर या बिल्डरसाठी दिले असं समजा, म्हणजे तुम्हाला वाईट वाटणार नाही. तर बिल्डर देशमानेला म्हणतो लवकरात लवकर ती स्टे ऑर्डर काढून घ्या. तर देशमाने म्हणतो आता सगळं तुमच्या मनासारखं होणार. हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है. ती जागा मी तुम्हाला लवकरात लवकर मिळवून देणार हा माझा शब्द आहे आणि मी माझा शब्द राखायला काहीही करू शकतो, तुम्हाला माहितीच आहे. बिल्डर म्हणतो हो हो, म्हणून तर आपण इतकी वर्ष एकत्र काम करतोय आणि तुम्ही शब्द दिला म्हणजे काम झालंच नाही का? दुसरीकडे सुलेखाताई नितीन आणि अनिशला सांगत असते धुरी खरं तर चांगला मुलगा होता, स्टुडंट म्हणून पण अगदी चांगला होता तो. गेल्या काही वर्षात इतका बदलला असेल असं वाटलंच नाही मला. तर नितीन म्हणतो मावशी माझी खात्री आहे संजना आणि अनिरुद्धनेच त्याला फितवलं असणार, खूप पैसे दिले असणार, नाहीतर त्याने असं मध्येच केस सोडून जाण्याचं काही कारणच नव्हतं. तर सुलेखाताई म्हणते संजना आणि अनिरुद्धच्या बाजूने कोण केस लढतंय? तर अनिश म्हणतो कोणीतरी देशमाने म्हणून आहे. तर सुलेखाताई म्हणते देशमाने, त्याचे वडील पण वकील होते का? तर अनिश म्हणतो काही कल्पना नाही. तर नितीन म्हणतो बरोबर आहे तुझं, त्याचे वडील वकिलीच करायचे. तर सुलेखाताई ओके, हा जर तोच असेल ना तर मी ओळखते, चांगलेच ओळखते त्याला. काही वर्ष माझ्याकडे काम करत होता तो, म्हणजे त्याच्या वडिलांनीच माझ्याकडे पाठवलं होतं त्याला, मग मी सुद्धा नाही म्हटलं नाही. तर अनिश म्हणतो पण आजी तुझ्याकडे शिकून सुद्धा असा वागतोय म्हटल्यानंतर कमाल आहे. तर सुलेखाताई म्हणते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलंय त्याने, त्याच्या वडिलांचं काही बरं रेप्युटेशन नव्हतं रे. क्रिमिनल केस लढायचे, जी पार्टी जास्त पैसे ऑफर करेल त्याच्या बाजूने वकीलपत्र घ्यायचे. मुलगा सुद्धा वडिलांवरच गेलेला दिसतोय. तर नितीन म्हणतो मावशी आम्हाला कमाल तेव्हा वाटली जेव्हा देशमानेने आप्पांच्या आजारपणाचा मुद्दा कोर्टात मांडला ना, तेव्हा धुरीनी चक्क मौन बाळगलं, एक शब्द बोलला नाही. सुलेखाताई म्हणते नितीन मला त्या बिल्डरचं नाव आणि माहिती दे. त्या बिल्डरने सुद्धा धुरीला भली मोठी ऑफर दिल्याची शक्यता असणार आहे, कारण त्याला आप्पांची जागा हवीच आहे ना. तर अनिश म्हणतो शक्य आहे आजी, जर आधीपासूनच तू ही केस लढत असती तर किती बरं झालं असतं. तर सुलेखाताई म्हणते अरे हो, पण मला अचानक सांगलीला जावं लागलं ना, आणि तिथे जाणं सुद्धा महत्त्वाचं होतं. तर अनिश म्हणतो पण ठीक आहे आता तू आली आहेस ना, मग आता तूच लढ आप्पांची केस. तर सुलेखाताई म्हणते हो तेच करणार आहे मी आता. मी हे जे काही ऐकलंय ना त्यावरून मला असं वाटतं की देशमाने कुठल्याही थराला जाऊ शकतो. नितीन म्हणतो तू ही केस लढणार म्हटल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडेल. सुलेखाताई म्हणते मला जरा अरुंधतीला भेटायला हवं, तिला काही गोष्टींसाठी प्रिपेअर्ड राहावं लागणार आहे आणि आपल्याला प्लॅन बी सुद्धा तयार ठेवावा लागणार आहे. तर नितीन म्हणतो प्लॅन बी म्हणजे काय आहे तुझा प्लॅन बी? तर सुलेखाताई म्हणते लवकरच समजेल तुम्हाला, कारण मला असं वाटतंय की या केसमध्ये आपल्याला प्लॅन बीची गरज नक्की लागणार आहे. माझा अंदाज जर बरोबर असेल ना तर ही आता फक्त सिव्हिल केस राहणार नाही. त्यानंतर रात्री इकडे समृद्धीमध्ये अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो तो बिल्डर खूप पोचलेला आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहायला हवं. तर संजना म्हणते अनिरुद्ध गेल्या 5 वर्षात सगळीकडे त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत, पोचलेला तर असणारच, त्याशिवाय हे शक्य आहे का? एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट्स मिळवायचे म्हटल्यानंतर दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवूनच मोठं व्हावं लागतं. तर अनिरुद्ध म्हणतो त्याचं काय असेल ते असेल, पण आपण त्याला साथ देणं किती योग्य आहे. संजना म्हणते आपल्याला मोठं व्हायचं असेल तर काहीच हरकत नाही. मी तर म्हणते तू सुद्धा त्याला जॉईन हो. सध्या रिअल इस्टेटचा बिझनेस खूप बूममध्ये आहे, त्यात आपली प्रॉपर्टी म्हणजे सोन्याची खाण. त्या बिल्डरला एकट्याला काय लाटू द्यायची? आय एम टेलिंग यू, तू त्याला प्रपोजल दे. आपले फ्लॅट्स दिल्यानंतर उरलेले फ्लॅट्स तो विकणार, त्यात तू त्याच्याकडे कमिशन माग. अनिरुद्ध म्हणतो तो मला कमिशन देईल? तर संजना म्हणते का नाही देणार, अरे जागा आपली आहे, तो आपल्याला कमिशन का देणार नाही? आपण घालू ती कंडिशन त्याला मान्य करावी लागेल आणि मला यात काहीच गैर वाटत नाही. तर अनिरुद्ध म्हणतो ठीक आहे विचार करतो. तर संजना म्हणते तू विचार करण्यात वेळ घालवू नकोस, अरे बिझनेस असाच चालतो. आय एम टेलिंग यू, तू सिरियसली बोल त्याच्याशी. त्या धुरीला कसं खिशात घातलं बघितलंस ना, स्वतःच्या खिशातून पैसे दिले त्या बिल्डरने त्या धुरीला. तर अनिरुद्ध म्हणतो पण त्या धुरीला तर तू कमिट केलं होतंस ना, मग त्या बिल्डरने का पैसे दिले त्याला? तर संजना म्हणते जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, आपले पैसेही वाचले आणि आपलं कामही झालं. त्या बिल्डरकडे खूप पैसा आहे, त्यात आपल्या प्रॉपर्टीमधून काही कमी पैसे कमावणार आहे का तो? तर अनिरुद्ध म्हणतो तू म्हणतेस त्यात पॉईंट आहे.
आपण त्याला खूप मोठी जागा देतोय, त्यातनं तो खूप मोठे पैसे कमावणार, त्यामुळे तो स्वतःच्या खिशातून पैसे त्याला देतोय. तर संजना म्हणते करेक्ट, आत्ता लक्षात आलंय तुझ्या. हे बघ मी तर म्हणते तू ही संधी सोडू नकोस, विचार कर, तुला जर कमिशन मिळालं तर आपण किती मालामाल होऊ. अनिरुद्ध म्हणतो पण ही केस लवकर संपली ना तर हे सगळं घडेल, पण अशीच जर रखडत राहिली ना तर अवघड होऊन बसेल. तर संजना म्हणते मला तर वाटतं आप्पा आता केस मागे घेतील, कोर्टात काय होऊ शकतं याचा अंदाज आलाय त्यांना, शिवाय या वयात हे सगळं पचवणं खूप डिफिकल्ट आहे त्यांच्यासाठी, आणि दुसरा वकील शोधणंही त्याहून डिफिकल्ट, कठीण आहे हे सगळं. तर अनिरुद्ध म्हणतो असं समजू नकोस, आप्पांबरोबर अरुंधती आहे, ती त्यांना माघार घेऊ देणारच नाही, ती दुसरा वकील पण शोधेल. तर संजना म्हणते शोधू दे रे, देशमाने आणि बिल्डर त्या वकिलाला सुद्धा खिशात घालतील. अनिरुद्ध म्हणतो आपल्याला रिलॅक्स राहून चालणार नाही. संजना म्हणते मी कुठे म्हणतीये रिलॅक्स राहायचंय, अलर्टच राहूया, कारण ही केस आपल्यालाच जिंकायची आहे. अनिरुद्ध डू ऑर डाय सिच्युएशन आहे आपली. तेवढ्यात अनिरुद्धला कोणाचा तरी फोन येतो, तर अनिरुद्ध म्हणतो महत्त्वाचा आहे आणि तो बाजूला येतो. तर संजना मनात विचार करते ही केस आत्ता हातात आली आहे. अनिरुद्ध इमोशनल फुल न बनता प्रॅक्टिकल विचार करत राहिला ना तर मजा येईल. कोर्टात जे काही झालं त्यावरून आता अरुंधतीला समजलं असेल कोर्टात केस लढणं सोपं नाहीये. ही तर फक्त सुरुवात आहे, अजून बरंच काही निघणार आहे. देशमाने ना खूप खमंग गोष्टी पुरवल्यात मी, अँड आय एम शुअर ते प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर वापर करून घेतील. अनिरुद्ध आणि संजना बाहेरून जेवण करून आलेले असतात, त्यावेळी संजना म्हणते किती दिवसांनी आपण बाहेर जेवण करायला गेलो होतो, खूप बरं वाटलं. अनिरुद्ध आपण ना आपल्या नवीन घरात एक कुक ठेवायचा, सो दॅट आपण आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवून पार्टी करू शकतो. संजना खूप खुश असते, ती म्हणते या घरात आपल्याला कोणालाच बोलवता येत नाही, मग पार्टी काय करणार. तर अनिरुद्ध म्हणतो असं नाहीये, याच घरामध्ये तू तुझ्या कलिग्स बरोबर पार्टी केली होतीस, आठवत नाही का. तर संजना म्हणते आठवतंय ना, आणि काय झालं होतं तेही आठवतंय, कुठून घरात पार्टी ठेवली असं झालं होतं मला, पण आपल्या नवीन घरात असं होणार नाही, आपण कधीही कोणालाही बोलवू शकू. तर अनिरुद्ध म्हणतो संजना नवीन घरामध्ये आपल्याबरोबर आई आप्पा राहणार आहेत, अंडरलाईन करून ठेव, त्यात बदल होणार नाही. तर संजना म्हणते मला माहिती आहे. त्यानंतर संजना झोपायला जात असते, त्यावेळी तिला यशचा आवाज येतो, तर ती पटकन लपते. यश अरुंधतीला म्हणत असतो बरं झालं नितीन अंकलनी हे फाइंड आउट केलं, बाबांनी आणि संजनानेच त्या धुरीला पैसे दिले होते आपली केस सोडण्यासाठी. तर अरुंधती त्याला म्हणते हो रे, कशी माणसं असतात ना, नीतिमूल्य काही नाहीतच, पैशांपुढे काही दिसत नाही त्यांना. यश म्हणतो लोकांना काय नावं ठेवायची, या घरात दुसरं काय चालू आहे, बाबाच आप्पांना फसवतायत आणि हे सगळं पैशांसाठीच चालू आहे ना. अरुंधती म्हणत असते अनिरुद्धला कसं काही वाटत नाही, मला कळतच नाहीये, आपलं काय रे यश, कोण वकील मिळणार आता आपल्याला. तर यश म्हणतो आई तुला सांगायचं राहिलंय, आपली केस आता स्वतः सुलेखाताई लढणार आहेत. तर अरुंधती म्हणते काय, त्या येत आहेत. तर यश म्हणतो हो, मला अनिशचा फोन आला होता, सुलेखाताई स्वतः तुला भेटायला येणार आहेत उद्या घरी. हे ऐकून तर संजना आणि अनिरुद्धच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. हे ऐकून अरुंधतीला तर खूप आनंद होतो, ती म्हणते एकदम सुटल्यासारखं होतंय रे, सुलेखाताई आपली केस लढणार असतील तर काही प्रश्नच नाहीये, देवच पावला. तर यश म्हणतो गेल्यानंतर आप्पांना सांग म्हणा, आजी आपल्यासाठीच देवाकडे साकडं घालत होती. तर अरुंधती म्हणते सांगते सांगते, त्यांनाही खूप बरं वाटेल रे, त्यांच्या आजारपणाचा विषय निघाला ना कोर्टात, त्यामुळे ते एकदम शांत शांत झाले, मला काळजी वाटते रे आप्पांची, या वयात मनाने खचले तर पुन्हा उभारी घेणं कठीण जाईल. यश म्हणतो यापुढे असं होणार नाही, त्या देशमाने वकिलाने आप्पांच्या आजारपणाचा इश्यू केला ना, तू आता बघ सुलेखाताई त्यांना कसं नाचवतात ते. बाबा आणि संजनाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे, त्यांच्या पर्सनल गोष्टी सुद्धा चव्हाट्यावर आणायला हव्या. अरुंधती म्हणते बरोबर आहे, मलाही आता असंच वाटायला लागलंय, आपण जशास तसे असंच वागायला पाहिजे, उगाच शांत राहतो. तर यश म्हणतो एक्झॅक्टली, आता शांत राहायचंच नाही, गेल्या 26 वर्षात बाबांनी तुला जो त्रास दिलाय तो सगळा तू सुलेखाताईंना सांगायचा आहे, आणि फक्त तुलाच नाही, आप्पांना आजींना सुद्धा त्यांनी जो त्रास दिलाय ती सगळी माहिती तुला सुलेखाताईंना द्यायची आहे. आपल्याला त्या दोघांनाही धडा शिकवायलाच हवा, त्या दोघांनी त्यांची पातळी सोडली तर आपण त्यांना कात्रीत पकडायला हवं. अरुंधती म्हणते आपण आपली पातळी नाही सोडायची, पण खरं काय ते सांगायचंच कोर्टात. तर यश म्हणतो एक्झॅक्टली, या आधीसुद्धा संजनाने ही जागा हडपवण्याचा प्रयत्न केला होता, आजीला फसवलं होतं, तिचे इंटेन्शन्स काय होती हे सुद्धा त्यांना सांगायला हवं. आणि आई प्लीज, या सगळ्यात तू अजिबात इमोशनल होऊ नकोस. तर अरुंधती म्हणते नाही, हे सगळं मी सांगते सुलेखाताईंना. तर यश म्हणतो आता उशीर झालाय, तू जाऊन झोप, मीही झोपतो, आणि हे फाईल जपून ठेव. त्यावेळी अरुंधती तेथून जाते, तर यशसुद्धा झोपण्यासाठी निघून जातो. त्यानंतर संजना अनिरुद्धला म्हणते सुलेखाताई केस लढणार आहेत. तर अनिरुद्ध म्हणतो मी तुला म्हटलं ना, अरुंधती गप्प बसणाऱ्यातली नाहीये. तर संजना म्हणते पण सुलेखाताई केस लढणार असतील तर सगळं अवघड आहे,
दुसऱ्या दिवशी सकाळी सुलेखाताई अरुंधतीच्या घरी भेटायला आलेल्या असतात. त्यावेळी त्या आप्पांना म्हणतात, आप्पा आय एम सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. तर आप्पा म्हणतात, हो असं का म्हणताय सुलेखाताई, तुम्ही आम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न केलात, पण आता काही अडचणी आल्या त्याला तुम्ही तरी काय करणार. तर सुलेखाताई म्हणते, नाही तरी पण मला असं कोणाला काही न सांगता मध्येच जावं लागलं, खरंच सॉरी. आणि त्या धुरेंनी पण केस सोडून दिली. तर अरुंधती म्हणते, जाऊ द्या सुलेखाताई, काय करणार, एखाद्याची वृत्ती असते, झालं ते झालं, माणसं बदलतात असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पण आता तुम्ही आमची केस लढताय ना, आम्हाला ना एकदम बळ आलंय, तुम्ही आमच्या बरोबर आहात हेच खूप मोठं आहे आमच्यासाठी. आप्पा म्हणतात, कधी कधी माणूस घाबरून जातो हो. काल कोर्टामध्ये माझ्या विस्मरणाची चर्चा झाली आणि मला असं वाटायला लागलं की मीच अनिरुद्धला सह्या दिल्या असतील आणि मी विसरून गेलो असेल. असं होणं सहज शक्य आहे ना, माझा आजारच तसा आहे. स्वतःचं घर सोडून मी रस्त्यावर भटकत होतो, तर सह्या करून मी विसरलोही असेल. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, संजना देशमानेला सांगत असते आप्पांची केस धुरींनी सोडली, पण त्यांचा नवीन वकील. तर देशमाने लगेच म्हणतो, अहो कुठलाही वकील येऊ देत. तेवढ्यात तेथे सुलेखाताई येतात आणि त्या देशमानेला म्हणतात, वडिलांची गादी चांगली चालवता तुम्ही. तर देशमाने म्हणतो, तेव्हा माझे वडील तुमच्या विरुद्ध होते, आता मी आहे. तर अनिरुद्ध म्हणत असतो, आप्पा तुम्ही जर ही केस केलीच नसती तर हे सगळं झालंच नसतं. तर आप्पा म्हणतात, मी सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला तयार आहे. अरुंधती म्हणते, अनिरुद्ध आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं जशास तसं उत्तर मिळणार आहे. आता नाईलाजाने आम्हालाही काही गोष्टी कोर्टापुढे आणायला लागतील. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.